अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुरेखा काटगाव यांनी नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी करजगी इथं समाधान शिबिर भरवण्याचा निर्णय घेतला आहे। शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। हे शिबिर 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे। त्यासाठीची प्राथमिक तयारी म्हणून संबंधित गावच्या ग्रामसेवक आणि तलाठ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत गावनिहाय संबंधित लाभार्थ्यांचा शोध घेणं, कागदपत्र गोळा करणं, अर्ज भरून घेणं ही सर्व कामं सुरू झाली आहेत। हादराळ, जेऊर, करजगी, कलहिप्परगे, घुंगरेगाव, शावळ, हंजगी, जेऊरवाडी, मंगरुळ, देवीकवडे, कुडल, आंदेवाडी खुर्द, आंदेवाडी, बुद्रुक, हिळ्ळी, सुलेरजवळगे, कडबगाव, नाविंदगी या 17 गावांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। या शिबिरात विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप केलं जाणार आहे। अनेक वेळा माहिती अभावी गरिबांना शासनाच्या सोयी सुविधा मिळत नाहीत। एका कामासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात। हा त्रास कमी व्हावा म्हणून रेशन कार्ड, मतदान कार्ड, संजय गांधी निराधार योजना, बस पास, आधार कार्ड, पॅन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, TILR मोजणी, 85 सेक्शन सहधारक, जमीन वाटप, जन्म मृत्यू दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला असे अनेक प्रकारचे दाखले या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे। त्यासाठी तहसीलदार अंजली मरोड आणि अन्य विभागांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचं काटगाव यांनी सांगितलं। त्या गावच्या नागरिकांनी कागदपत्र सादर करण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवकांशी संपर्क साधावा। यासाठी सोसायटी चेअरमन मल्लिकार्जुन काटगाव, मल्लिकार्जुन तोडकरी, बसवराज मद्रे, नागनाथ गंगदे, इरण्णा रायकोटी, नितीन होटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानुसार संबंधित व्यक्तींनी आणि लाभार्थींनी शिबिराचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा असं आवाहन सभापती सुरेखा काटगाव यांनी केलं आहे। तालुका जिल्हा सोलापूर येथे भव्य समाधान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। 21/12/2018 रोजी स्थळ गुड्डत बसवराज देवस्थान कल्याण मंडप। सर्व शासकीय दाखले एकाच छताखाली मिळण्यासाठी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तरी त्या भागातील सर्व नागरिकांनी या शिबिराचे लाभ घ्यावा एवढी कळकळीची विनंती।